हजारो रसिकांच्या साक्षीने सासवड येथील 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्स्फूर्त भाषण करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली। या प्रसंगी व्यासपीठावर वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संमेलनाध्यक्ष फमू शिंदे, लीला शिंदे, आमदार विजय शिवतारे, आमदार सुभाष देसाई, चंद्रकांत मुकाटे, अरविंद सावंत, गजानन बाबर, नीलम गोरे, पुणे महापालिकेचे उपमहापौर बंडू गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। भाषणात मराठी भाषेचा पुरस्कार करत उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांचा मुद्दा उपस्थित केला। ठाकरे म्हणाले, मराठी भाषेवरून ज्यांना वाद घालायचे आहेत त्यांच्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ नव्हे। आम्हा राजकीय नेत्यांचे सुद्धा विविध विषयांवर मतभेद आहेत, पण आमचे राजकीय मतभेद वेगळे आहेत, ते आमचे आम्ही पाहून घेऊ, पण कोठे काय बोलायचे याचे तारतम्य साहित्यिकांनी बाळगायला हवे, असा सल्ला देतानाच राजकारण्यांच्या डोक्यातील फुगा टाचणी मारून फोडण्याची ताकद मात्र साहित्यिकांमध्येच असते हे देखील लक्षात घ्या, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले। भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगणे संकुचितपणाचे वाटते, याबद्दल खंत व्यक्त करून मराठीसाठी जे जे म्हणून शक्य आहे ते मी करीनच, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली। संमेलन संयोजक आयोजक सीमावासियांना विसरले नाही हे विशेष आहे। खरं तर बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे। एक रोयगोटी ओढली म्हणजे आयुष्य बदलते काय, तेथील लोक आजही मातृभाषेला पोरके होत आहेत। संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्रे यांनी लढा दिला, त्यावेळी माझे आजोबा देखील त्यांच्याबरोबर होते। अत्रे यांनी राजकारण केले, पत्रकाराच्या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले। राजकारण्यांच्या डोक्यात जेव्हा हवा जाते तेव्हा त्यांच्या डोक्यातील हवेचा फुगा टाचणी मारून फोडण्याची ताकद साहित्यिकांमध्ये असते, हे अत्रे यांनी आपल्या लेखणीतून दाखवून दिले। संमेलने भरवली पाहिजेत, कारण हा मराठी भाषेचा उत्सव आहे। जर मराठी भाषकच एकमेकांमध्ये मराठी भाषेवरून तसेच संमेलनातील छोट्या मोठ्या कुरबुरींवरून भांडत बसले तर अमराठी भाषक मराठी भाषकांची चेष्टाच करतील, असेही त्यांनी नमूद केले। एका मराठी माणसाने मराठी भाषेत लिहिलेला सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, त्यांनी सरकारचे डोके केले आणि लोकमान्यांना तुरुंगात घातलं। मला माहिती आहे त्यावेळेला करायची संमेलन नव्हती, नाहीतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तेव्हा चर्चा झाली, चर्चा झाली पण परवा नाही। सावरकर सुद्धा साहित्यिक होते, सावरकरांचे सुद्धा जी काय साहित्य निर्मिती आहे ती बघितल्यानंतर हे सगळे विभाग होते। आचार्य अत्रे साहित्यिक, पु ल देशपांडे साहित्यिक, दुर्गाबाई भागवत साहित्यिक, पण ज्या ज्या वेळेला राजकारण्यांच्या डोक्यामध्ये हवा असते त्या वेळेला साहित्यिकांच्या टाचणी मारून फुगा फोडण्याचं काम हे कर्तव्य बजावलेलं आहे। पु ल देशपांडे सुद्धा आणीबाणीनंतर काँग्रेसला सोडली नव्हती, सोडून काढली। जनता राजवटीनंतर सुद्धा त्यांनी जनता पक्षावरती सुद्धा टीका केली आणि हे आपलं नातं आहे, हे माना अथवा मानू नका। पण आज मला असं वाटतं की आपण एवढे सगळे साहित्यिकांच्या व्यासपीठावरती आपण आलेलो, आपण आलेले, बाकी सगळे बसलेले आहेत, हे सगळे आम्ही राजकीय जोडे या व्यासपीठाच्या बाहेर पडून आलेलो। तिकडे राजकारणाला धारा नाही, राजकारणाला धारा नाही। जे माझ्या मराठी भाषेसाठी करता येणे शक्य असेल, आम्ही कोणत्याही पक्षाचे असो, एक पर्याय आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे विजयरावांनी अपेक्षा सगळी तुमच्याकडे केली आणि विजयरावांना बरोबर की कोणाकडे अपेक्षा करायची, किल्ल्या कोणाकडे, तिजोरी कोणाकडे, आणि त्याच्यावर मला टेन्शन नाहीये। मला तुम्ही बोलवत, मी आज मी बोलणार, मी जाणार, त्याच्यातनं वाद झाला तुम्ही जबाबदार, काय झालं मी जबाबदार, मला काही नाही। पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी मागे एका संमेलनाला गेलो होतो तेव्हा तो हेच म्हटलं की हे संमेलन नुसतं संमेलन नाही, ते माझ्या मराठी भाषेचा उत्सव आहे, हा आनंदामध्ये साजरा झाला। कसले वाद घडून असतात, उलट आपल्याला जे मराठी व्यक्ती असतील ते हसत असतील, मराठी लोक यांना आपल्या मातृभाषेचं संमेलन सुद्धा निर्विवादपणे चालू करते, हे आपत्तच मान्य। आम्ही काय करायचं, आम्हाला काही काम नाही, एकमेकाची डोकी पडतात, त्याच्यावर पडतात, आपला हा मराठी माणूस। आणि मराठी भाषेबद्दल जर का म्हणाल, बेळगावबद्दल जर का म्हणाल, तर मला अभिमान आहे की बेळगावबद्दल संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जे आंदोलन केलं ते शिवसेनेने केलं 69 साली, त्या 69 साली 67 होता शिवसेनेने केलं। स्वतः शिवसेना प्रमुखांना 3 महिने तुरुंगावर झाला होता, हे आहे। पण आम्ही मराठी करतो त्यावेळेला आमच्यावरती ताकदीचे आरोप होतात, ते प्रांतीय मराठी करतात, प्रांतीय संकुचित आहेत, संकुचित का
तर बाकी सगळीकडे त्यांच्या त्यांच्या भाषेचे अभिमान बाळगले जातात, पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अभिमान बाळगणं हा संकुचितपणा आहे. हा संकुचितपणा आहे. आणि मग कोणतरी एखादं आंदोलन घेऊन पुढे एखादी दिशा धरून आम्ही पुढे जातो. पुढे जात असताना झोपायचं आणि ते थंड पडले तर मग मराठी भाषा गगनातील मिळावी तशी मराठी होऊ शकते. अरे आतापर्यंत इतके वर्षाचा मराठीचा इतिहास आहे. जे जे आले अगदी औरंगजेब आला त्याला सुद्धा मराठी मातेने आणि मराठी माणसाने या मातीमध्ये गाडून टाकला. आपलं ज्ञान थोडा भाग घातला. ही मराठी अशी तशी नाही, संतांची मराठी आहे जरूर आहे, पण हीच मराठी ज्यावेळेला पेट्रोल उठते त्यावेळेला तिची वाहनं बाहेर येतात. हा सुद्धा इतिहास हा मराठी माणसाने दाखवून दिलेला आहे.